सोलापूर शहरात एक दुर्दैवी अपघाताची घटना समोर आली आहे। मुराजी पेठेतील HDFC बँकेचे असिस्टंट मॅनेजर कौस्तुभ विनोद देशपांडे वय 30 यांचा पिकअप गाडीला पाठीमागून धडक दिल्याने मृत्यू झाला। ही घटना काल रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास घडली। सोलापूरचे कौस्तुभ विनोद देशपांडे हे मुराजी पेठेतील HDFC बँकेत असिस्टंट मॅनेजर म्हणून कार्यरत होते। काल दिनांक 25 मे 2026 रोजी रात्री ड्युटी संपवून ते आपल्या मोटरसायकलने मोहोळ येथील राहत्या घरी परतत होते। कोंडी येथील सिद्धेश्वर हॉटेल समोरून जात असताना एका पिकअप गाडीला पाठीमागून जोरदार धडक दिली। अपघात इतका भीषण होता की कौस्तुभ हे रस्त्यावर रक्तबंबाळ अवस्थेत पडले। तात्काळ 10-33 या अँब्युलन्सच्या माध्यमातून त्यांना सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले। मात्र उपचार सुरू करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। कौस्तुभ हे अविवाहित होते, ते एकुलते एक होते अशी माहिती नातेवाईकांनी दिली। घटनेची माहिती मिळताच बँक कर्मचारी, नातेवाईक आणि मित्रपरिवार सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मोठ्या संख्येने जमा झाले होते। या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत। Now and press the bell icon. Never miss a